श्रीराम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले? तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग? देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे. तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुले बाळे झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिता जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर फक्त भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे. घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8, दशक 7. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत आवश्यक असा गुण शिकवतात: धैर्य, हिम्मत आणि संकटामध्ये स्थिर राहण्याची कला. 1. धैर्य म्हणजे काय? धैर्य म्हणजे भीतीवर मात करणे, अडचणींना तोंड देणे, संकटातही न खचणे. समर्थ सांगतात, धैर्याशिवाय कोणताही मार्ग पूर्ण होत नाही. 2. भीती आणि मन. भीती का निर्माण होते? अज्ञानामुळे, नकारात्मक विचारांमुळे,
आत्मविश्वास कमी असल्यामुळे. भीतीमुळे मनुष्य निर्णय घेऊ शकत नाही, संधी गमावतो, मागे राहतो. 3. एक उदाहरण. एक लहान मूल चालायला शिकत असते. ते अनेक वेळा पडते, पण ते घाबरत नाही. पुन्हा उभे राहते आणि चालायला शिकते. तसेच अपयशाला घाबरू नका, तेच यशाची सुरुवात असते. 4. संकटांचा सामना. जीवनात संकटे येणारच. आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील समस्या, आरोग्याच्या अडचणी. पण धैर्यवान मनुष्य घाबरत नाही, उपाय शोधतो आणि पुढे जातो. 5. धैर्य कसे वाढवावे. समर्थ सांगतात, आत्मविश्वास वाढवा, सकारात्मक विचार ठेवा, अनुभवातून शिका, भीतीला सामोरे जा. 6. साधना आणि धैर्य. नामस्मरण, ध्यान, प्रार्थना या गोष्टींमुळे मन मजबूत होते आणि धैर्य वाढते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत धैर्यवान होते. त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आणि कधीही मागे हटले नाहीत. 8. एक साधा दृष्टांत. एक झाड वाऱ्यात हलते, पण मुळांमुळे उभे राहते. तसेच धैर्य ही जीवनाची मुळे आहेत. 9. धैर्य आणि यश. धैर्य आणि प्रयत्न म्हणजे यश. भीती आणि शंका म्हणजे अपयश. 10. अंतिम सार. समास 8 दशक 7 आपल्याला सांगते, धैर्य ठेवा, भीतीवर मात करा, संकटांना सामोरे जा आणि पुढे जात राहा. असे जीवन जगणारा मनुष्य अडचणींवर विजय मिळवतो आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 8. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत महत्त्वाचा विषय सांगतात. स्वावलंबन, स्वतःवर उभे राहणे आणि आत्मविश्वास. 1. स्वावलंबन म्हणजे काय. स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहणे, इतरांवर अवलंबून न राहणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. समर्थ सांगतात, जो स्वतःवर उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने सक्षम होतो. 2. परावलंबनाचे तोटे. जर आपण सतत इतरांवर अवलंबून राहिलो तर आत्मविश्वास कमी होतो, निर्णय क्षमता कमी होते, प्रगती थांबते. उदाहरण, जो विद्यार्थी नेहमी इतरांकडून मदत घेतो तो स्वतः काही शिकत नाही. 3. एक उदाहरण. एक लहान पक्षी उडायला शिकतो. सुरुवातीला तो आईवर अवलंबून असतो, पण हळूहळू स्वतः पंख हलवतो, स्वतः उडायला शिकतो आणि एक दिवस पूर्णपणे स्वतंत्र होतो. तसेच जीवनात स्वावलंबन आवश्यक आहे. 4. आत्मविश्वासाचे महत्त्व. स्वावलंबनासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. मी करू शकतो ही भावना, स्वतःवर विश्वास, स्वतःच्या क्षमतेवर भरोसा. समर्थ सांगतात, आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे. 5. स्वावलंबन कसे वाढवावे. स्वतः प्रयत्न करा, चुका करून शिका, छोट्या कामांपासून सुरुवात करा, भीती दूर करा. 6. साधना आणि स्वावलंबन. आध्यात्मिक मार्गावरही स्वतः साधना करावी लागते, स्वतः अनुभव घ्यावा लागतो. कोणी दुसरा आपल्याला मुक्त करू शकत नाही. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कार्य केले. त्यांनी लोकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. 8. एक साधा दृष्टांत. एक झाड स्वतःच्या मुळांवर उभे असते. जर ते दुसऱ्यावर अवलंबून राहिले तर ते वाढू शकणार नाही. तसेच स्वावलंबन ही जीवनाची खरी शक्ती आहे. 9. स्वावलंबन आणि यश. स्वावलंबन, आत्मविश्वास, यश. परावलंबन, दुर्बलता, अपयश.
10 अंतिम सार. समास 8 दशक 8 आपल्याला सांगते, स्वावलंबी बना, आत्मविश्वास वाढवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. असे जीवन जगणारा मनुष्य स्वतः उभा राहतो आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.